ऑफिसमध्ये सतत खुर्चीवर बसून काम करता, मग खांदे, पाठ, कंबर दुखायला लागते. आज खुर्चीवर बसल्या बसल्या माझ्यासोबत 5 मिनिटे सोपी योगासनं करा आणि ह्या त्रासापासून आराम मिळवा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम खुर्चीवर आरामात बसा. हात मांडीवर ठेवा, नजर समोर. श्वास घेत खांदे मागे खेचा. 5 पर्यंत काउंट करा. 1 2 3 4 5. श्वास सोडत पाठीमधून पूर्ण पुढे वाका. पाठीला गोलाकार द्या. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास भरत पाठीमागे. 1 2 3 4 5. श्वास सोडत समोर. पाठीला गोल करा. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास भरत पाठीमागे. 1 2 3 4 5. श्वास सोडत समोर. पाठीला गोलाकार येऊ द्या. 1 2 3 4 5. हे सीटेड कॅट-काऊ आसन तुम्ही 5 ते 10 वेळा करू शकता. त्यामुळे तुमच्या मणक्याची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि पाठ आणि कमरेचे दुखणे कमी होतील. आता दुसरं आसन आपण पाहूया, साईड स्ट्रेच. उजवा हात वर करा, श्वास भरून घ्या आणि डाव्या बाजूला झुका. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत वर. डाव्या बाजूने करा. डावा हात वर करा आणि उजव्या बाजूला झुका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत पुन्हा वर या. उजव्या हाताने पुन्हा सेकंड राऊंड. श्वास भरून घ्या आणि सोडत डाव्या बाजूला झुका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत वर या. डाव्या बाजूने सर्कल पूर्ण करा. श्वास भरत हात वर. श्वास सोडत उजव्या बाजूला झुका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत वर. उजव्या हाताने पुन्हा करा. श्वास भरून घ्या. श्वास सोडत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत वर. डाव्या हाताने क्रिया पूर्ण करूया. श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला झुका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या साईड स्ट्रेचमुळे आपल्या पूर्ण शरीराच्या साईडला चांगला स्ट्रेच येतो. संपूर्ण शरीराचा ताण कमी करण्यासाठी हा स्ट्रेच खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे हा स्ट्रेच नक्की करून पहा. तर आपण बसूनच करणार आहोत. साईड ट्विस्ट. हात सरळ पाठीमागे करून बसा. श्वास भरून घ्या आणि जेवढं तुम्हाला पाठीमागे वळता येईल तेवढं कमरेतून मागे जाण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. श्वास सोडत डाव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. पुन्हा उजव्या बाजूने. श्वास सोडत उजव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. श्वास सोडत डाव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. थर्ड राऊंड. श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. श्वास सोडत डाव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत समोर. या सीटेड ट्विस्टमुळे कंबर आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. आता पुढे आपण नेक रिलीज करूया. श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मानेला उजव्या बाजूला झुकवा.
1 2 3 4 5. श्वास भरत वर, श्वास सोडत लेफ्ट साईड. 1 2 3 4 5. श्वास भरत वर, श्वास सोडत उजव्या साईडला. 1 2 3 4 5. श्वास भरत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत वर, श्वास सोडत उजव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला. 1 2 3 4 5. श्वास भरत वर. हे नेक रिलीज कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलवर सतत काम करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. आता आपण फॉरवर्ड फोल्ड पाहूया. दोन्ही हात श्वास भरत वर घेऊन जा आणि श्वास सोडत खाली वाका. काउंट करा. 1 2 3 4 5. श्वास भरत पुन्हा वर या आणि श्वास सोडत खाली वाका. हात पायाला टच करण्याचा प्रयत्न करा. पाय किंवा जमिनीला हात स्पर्श करून ठेवा. काउंट करा. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास भरत वर या. श्वास सोडत पुन्हा खाली. पूर्ण शरीराला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. श्वास सोडत खाली. मी इथे दाखवलेली आसनं साधारण 3 ते 5 वेळा मी दाखवलेली आहेत, परंतु तुम्ही बसल्या बसल्या 5 ते 10 वेळा हे करू शकता. अगदी 5 मिनिटच लागणार आहे. आता एक खोल श्वास घ्या आणि हळुवारपणे लांब श्वास सोडा. एक खोल श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या सावकाशपणे श्वास सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या हळुवारपणे श्वास सोडा. ह्या श्वासाच्या क्रिया तुम्ही 3 ते 5 वेळा करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, शरीराची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही नियमित 5 ते 10 मिनिटे बसल्या जागीसुद्धा हे आसनं करू शकत असाल तर तुमचं शरीर तंदुरुस्त राहायला मदत होईल. अशाच सोप्या योगा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा. धन्यवाद.